आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम आणि त्याचबरोबर महापूजा जे आहे ते पार पडली आणि त्यानंतर माझ्यासोबत राष्ट्रवादीचे नेते मंडळी कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। काल धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार अशा बातम्या देखील प्रकाशित झाल्या, त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। भैया, काल सोळंके साहेब, कालची बातमी आणि त्यानंतरचा आजचा वाढदिवसाचा उत्साह, काय प्रतिक्रिया? आमचा उत्साह तर आमचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी प्रचंड उत्साहात साजरा करतो। यावर्षी पण आम्ही आज या योगायोग असा आहे की माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांचा आज वाढदिवस आहे। याबरोबर आपल्या मंत्री पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि 22 तारखेला आमचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती आहे। या निमित्तानं परळी नगर परिषदच्या वतीनं व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं लोकउपयोगी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आज या परळी नगर परिषदेच्या वतीनं आणि आमच्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते सकाळीच स्वच्छता मोहिमेचा आज शुभारंभ झालेला आहे आणि आज या ठिकाणी आम्ही वैद्यनाथ प्रभूंना साकडं घातलं आहे की आमच्या नेत्यांना माननीय माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांना उदंड आयुष्य लाभावं आणि त्यांना लवकरात लवकर राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांची पुन्हा वर्णी लागावी, या ठिकाणी अशा पद्धती साकडं आम्ही वैद्यनाथाला घातलेलं आहे आणि निश्चितच पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ नमामि वैद्यनाथ हे आमच्या साहेबांचं स्वप्न पूर्ण करतील आणि राज्यामध्ये जे एक अभ्यासू नेतृत्व म्हणून जे उणीव भासलेली राज्यामध्ये कारभार करताना ती उणीव निश्चितच संपेल आणि निश्चित राज्याला एक कर्तव्यदक्ष चांगला या ठिकाणी मंत्री म्हणून लवकरात लवकर कॅबिनेट मंत्री म्हणून माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब शपथ घेतील। वैद्यनाथ प्रभू त्यांना शपथ घेण्यासाठी आशीर्वाद देतील, एवढंच मी वैद्यनाथ चरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना उदंड आयुष्य लाभावं, त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी वैद्यनाथाला प्रार्थना करतो आणि साहेबांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। बाकी दिवसभर कोणकोणते कार्यक्रम पार पडणार? दरवर्षी धनंजयजी मुंडे साहेबांचा वाढदिवस आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एक ऊर्जादायी प्रसंग असतो। अतिशय उत्साहात दरवर्षी आम्ही धनुभाऊंचा वाढदिवस साजरा करतो आणि वैजनाथरावांनी सांगितल्याप्रमाणे द्वादश पंचम ज्योतिर्लिंग आपलं प्रभू वैद्यनाथ नगरी आहे। प्रभू वैद्यनाथाला साहेबांच्या आयु आरोग्य प्रतिष्ठेसाठी आम्ही सर्वांनी साकडं घातलेलं आहे आणि लवकरच तमाम परळीकरांची आणि महाराष्ट्रातील तरुणाईची इच्छा पूर्ण होताना दिसून येईल। नगर परिषदेच्या वतीनं दिवंगत उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या मंत्री नामदार पंकजाताई मुंडे साहेब, त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके नेते आणि आमचं आधारवड असणारं नेतृत्व आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब या सर्वांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आजपासून 29 जुलैपर्यंत एक लोककल्याणकारी सेवा पंधरवडा आयोजित केलेला आहे आणि आज त्याची सुरुवात झाली। स्वच्छता तर सगळ्या प्रभागवाईज होत असते, पण आज आम्ही विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं आहे जेणेकरून उपजिल्हा रुग्णालय असेल, नगर परिषद असेल, न्यायालय परिसर असेल, आपले ओपन स्पेस असतील, शहरातले गार्बेज पॉईंट असतील आणि रोज एक महत्त्वाचं ठिकाण साफ करून सार्वजनिक ठिकाण करून आपण ही मोहीम आखणार आहोत। आज 2.0 मधील मला वाटतं 315 लाभार्थ्यांना DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे प्रधानमंत्री आवास योजनेचं धनंजयजी मुंडे साहेबांच्या निमित्तानं होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गुड न्यूज अशी आहे की जे तालुका क्रीडा संकुल आपल्या परळीत जी 5 हेक्टर 30,000 जागा ऊर्जा खात्याने क्रीडा संकुलासाठी समर्पित केली होती त्याची मोजणी पूर्ण होऊन तो मोजणी नकाशा आज आम्ही स्वीकारणार आहोत आणि एक मोठं तालुका क्रीडा संकुल आज धनंजयजी मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक फार मोठी गुड न्यूज परळीकरातील क्रीडाप्रेमींसाठी असणार आहे। दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शालेय साहित्याचं वाटप वैजनाथरावजी सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे। आमचे डॉक्टर संतोष मुंडे साहेबांनी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीने कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागामध्ये कार्यक्रम ठेवलेले आहे आणि आजपासून खरं तर ही लोककल्याणकारी सेवा पंधरवड्याची सुरुवात आहे। तसं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच सहकारी धनंजयजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली अविरत कार्य करत असत, पण नेत्यांचा वाढदिवस ही एक ऊर्जेचा प्रसंग असतो आणि नक्कीच या वाढदिवसाचं रूपांतर लोकसेवेमध्ये करण्याचा आमचा दरवर्षीचा प्रामाणिक प्रयत्न असतो।
धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला या महापूजानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन